असतील, बांधकाम विभागाची असतील, वेगवेगळी कामं केलेली होती आणि त्याची बिलं न मिळाल्यामुळे त्याने आत्महत्या केलेल्या आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असतील, खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्या नावावर काम नाही आहे, पण मला वाटतं त्याला सबलेट केलेलं काम होतं। म्हणजे ज्या मुख्य ठेकेदाराचे पैसे न मिळाल्यामुळे तो सबलेट केलेल्या ठेकेदाराचे पैसे देऊ शकलो नाही आणि त्याचे पैसे न मिळाल्यामुळे जे सप्लायर होते त्यांनी त्याच्या मागे तगादा लावलेला होता की तू आमच्या घेतलेल्या मालाचं जे असेल, पाईप असेल, सिमेंट असेल, याचे पैसे कधी देणार, आणि त्या तगादा लावल्यामुळे त्या तगाद्यामुळे त्याने त्याची आत्महत्या केलेली आहे। आणि म्हणून आज जरी अजित पवार किंवा गुलाबराव पाटील जरी सांगत असतील की त्याच्या नावावर कोणतेही अधिकृत त्याच्या नावावर काम नाही, पण तुमच्या ज्याच्या नावावर तुम्ही काम दिलं त्या मुख्य ठेकेदाराने त्याला सबलेट केलेलं काम होतं हे त्यांनी कबूल केलेलं आहे। आणि म्हणून मुख्य ठेकेदारांचे ज्यांनी रजिस्ट्रेशन आहे, ज्यांच्या नावाने काम दिलेलं होतं, त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही पैसे देऊ शकलात नाही आणि म्हणून सबलेट झालेल्या ठेकेदाराला पैसे मिळालेले नाही आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भयानक परिस्थिती आहे। जलजीवनची कोट्यावधीची कामं झालेली आहेत किंवा काही कामात अपुरे आहेत, त्या ठेकेदारांचे पैसे मिळत नाही आहेत, बांधकाम विभागाचे पैसे मिळत नाही आहेत। विशेषतः या ठिकाणी असलेले कार्यकारी अभियंता तत्कालीन सर्वगोड यांनी निवृत्तीपूर्वी मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये असलेल्या एसआरमध्ये त्यांनी जी मला वाटतं करोडो रुपयाची कामं दिली आहेत। मला वाटतं भविष्यात ही कामांचे पैसे मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे। असलेले अधीक्षक अभियंता मध्यंतरी आले होते मिलिंद कुलकर्णी, त्यांच्याशीसुद्धा आम्ही चर्चा केली आणि म्हणून ह्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीने हर्षल पाटील होऊ नये अशी शासनाची जर भावना असेल तर त्यांनी असलेल्या जिल्ह्यातील ठेकेदारांची सर्व प्रकारची बिलं त्यांनी त्या ठिकाणी काढावीत आणि आत्महत्या करू नये असं वाटत असेल तर सर्व गोडना याचं समुपदेशक म्हणून जिल्ह्यामध्ये ठेकेदाराने त्यांनी समुपदेशन करावं की का कोणी आत्महत्या करू नये म्हणून, कारण त्यांनी बरीचशी कामं त्या ठिकाणी एसआरमध्ये जॉब नंबर दिलेले आहेत आणि म्हणून आज हे उदाहरण सांगलीचं हर्षल पाटील आहे। त्या ठिकाणी त्याला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आहे। अर्पण करण्यामागचा उद्देश एकच आहे की या शासनाने वेगवेगळ्या विभागामध्ये जी कामं दिलेली आहेत, मग मला वाटतं जलसंधारणमध्ये असतील, जलजीवनमध्ये असतील, BNCमध्ये असतील, त्यांची बिलं देऊन भविष्यात होणाऱ्या आत्महत्या त्या शासनाने थांबवाव्यात म्हणून आज आम्ही हर्षल पाटील याला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने, ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आहे।